खूप मेहनत केलेली आहे स्पर्धेकरिता. किशोर सुर्व्यांना आपण पाहतोय. त्यानंतर नितीनजी वावरे, उपाध्यक्ष प्रवीण गुहे या ठिकाणी आहेत. बाळा पवार यांना आपण पाहू शकताय स्पर्धेअंतर्गत. त्र्यंबकजी मोर, खूप सारी मेहनत त्यांच्या माध्यमातून. तसेच विनोद तांबडा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नरेशजी विघ्ने, दोन्ही देखील संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मी विनंती करतोय सर्वांनी आपापल्या शिरावरील ज्या कॅप आहेत आणि जे गॉगल्स आहेत ते बाजूला करा. आपण राष्ट्रगीत सर्वप्रथम सादर करूयात आणि तदनंतर नाणेफेकीचा कौल आणि शेवटी सर्व खेळाडू एकंदरीत शुभेच्छा दिल्या जातील स्पर्धेच्या माध्यमातून. तर सर्व रसिक मायबा प्रेक्षक वर्ग, आपणास विनंती आहे, या प्रमुख पाहुणे आदरणीय निलेश पाटील साहेब, तसेच तुळशीरामजी पराड साहेब, आपण देखील या स्पर्धेकरिता सदिच्छा भेट जे देत आहेत. गणेश वरटा साहेब आहेत, विजय उघडे साहेब, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतोय या मुख्य खेळपट्टीवर. तर पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, बघा, भारत देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी असंख्य देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यानंतर कुठेतरी जाऊन भारत देश स्वतंत्र झाला. म्हणून जेव्हा राष्ट्रगीत घेतलं जातं, आपापल्या जागेवरती उभं राहावं, गॉगल, कॅप सर्व काही बाजूला ठेवाव्यात, ही नम्र विनंती. तर मी या ठिकाणी सूचना देतोय. डीजे ऑपरेटर, आपण सज्ज आहात ना? ओके, धन्यवाद. परेड विश्राम, परेड सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. भारत माता के, भारत माता के, भारत माता के. परेड विश्राम. तदनंतर मी विनंती करतोय की सर्व जे दिग्गज मान्यवर आहेत आपण खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण तदनंतर टॉसची प्रक्रिया परिपूर्ण करूयात. सर्व दिग्गज मान्यवर तसेच संपूर्ण कमिटी, आपण कृपया करून शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण पाहू शकता त्र्यंबकजी मोर, वाजा गडग आहेत, गणेश सांबरे साहेब आहेत, नितीन वावरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांच्याच माध्यमातून अनेक अनेक शुभेच्छा या ठिकाणी आपण पाहू शकाल. रवींद्र वडाळे साहेब आहेत, निलेश पाटील साहेब, खूप सुंदर पद्धतीने हे दृश्य मात्र आपल्याला पाहायला मिळतं. विजयजी उघडे यांच्या माध्यमातून देखील खेळाडूंना अनेक अनेक शुभेच्छा. खूप सुंदर दृश्य आहे. कॅमेरामॅनला विनंती आहे, अगदी जे आमचे लाडके प्रेक्षक महाराजा आहेत चहूबाजूंनी जे उभे राहिले होते त्यांना देखील आपण जरूर कव्हरअप करावं. तर ग्रँड फिनालेसाठी ह्या शुभेच्छा आवश्यक असतात. ही एक जणू काही रीत आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खेळाडूंना प्रोत्साहित केलं जातं, खूप शुभेच्छा दिल्या जातात. कोणत्याही स्पर्धेमध्ये जा, खास करून महाराष्ट्रामध्ये हे दृश्य तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 3ही दिवस खूप मेहनत केलेली आहे दोन्ही संघांनी. एका बाजूने आपण पाहतोय चिंतामणची यांचा पाहायला मिळतोय, अर्थातच आके गव्हाण वॉरियर्स, आणि विपक्षामध्ये रवींद्र वडाळी सरांचा विवेक वडाळी किंग. खूप छान पद्धतीने या ग्रँड फिनाले मध्ये ज्याने एंटर केलेला आहे. उर्वरित संघ जे सहभागी झाले त्यांचे देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. खेळाडूंना अनेक अनेक शुभेच्छा आहेत. अतिशय दर्जेदार दृश्य या ठिकाणी अनुभवायला मिळतात. बंडू वडाळी साहेब देखील अगदी आवर्जून अगदीच मुख्य खेळपट्टीवरती दाखल आहेत. तदनंतर आपण नाणेफेकीची प्रक्रिया परिपूर्ण करणार. मी विनंती करतोय आदरणीय निलेश पाटील दादा, या आपण आपल्या शुभ हस्ते टॉसची प्रक्रिया कंप्लीट करणार आहोत. या दोन्ही देखील सुपरस्टार आयकॉन खेळाडू आपण यायचा आहे अगदी सेंटरला. एका बाजूने आपण पाहतोय हरेश भुतकडे, दुसऱ्या बाजूने शैलेश वावरे. नाणेफेकी प्रक्रिया ठिकाणी परिपूर्ण केली जाते. चॉईस द्यायची आहे दोन्ही देखील संघांना.
कॅमेरामॅनच्या समोर. चला, नाणेफेकीची प्रक्रिया आपण परिपूर्ण करणार आहोत दोन संघांमध्ये. आदरणीय निलेश दादा पाटील, यशस्वी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते. एकंदरीत उच्चार असेल तो आके गव्हाण वॉरियर संघाचा. छाप आणि नाणेफेकीचा कौल देखील जिंकलेला आहे आके गव्हाण वॉरियर्सच्या संघाने. मान्यवरांना विनंती आहे आपण आपल्या जागेवरती विराजित एकंदरीत व्हावं. टॉस आपण जिंकलेला आहे. काय वाटतंय, ग्रँड फिनालेमध्ये तुम्ही पोहोचलेला आहात, काय निर्णय घेणार प्रथमतः? मी प्रथमच सर्वांना सांगू इच्छितो की मी हे 5 वर्ष झाले असतील प्रथम मी फायनलमध्ये संघ नेऊन पोहोचवला, त्याच्यामुळे मी जाम खुशी झाले. निर्णय काय असणार आहे तुमचा? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण. जबरदस्त पब्लिक आलेली आहे. अपेक्षा केली होती एवढं क्राऊड येईल? हो, नक्की. क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना. आता काय स्ट्रॅटजी आहे? समोर विवेक वडाळे किंग संघ आहे. कोणत्या खेळाडूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल? प्रथमच अक्षयला टार्गेट करेन. नक्कीच अक्षय पराडवरती जास्तीत जास्त टार्गेट असेल. शेवटचा एकच प्रश्न विचारतोय. सुधीर निकम आपल्या संघामध्ये आहे, जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. यष्ट्यांच्या मागून प्रत्येक चेंडूनंतर त्यांची खूप मेहनत असते की आता कोणत्या लेंथवर चेंडू यायला पाहिजे. कशा रीतीने त्यांचा सपोर्ट मिळतो तुम्हाला क्रिकेट खेळत असताना? मी की प्रत्येक बॉलरला जाऊन सांगतात की हे लेंथवर हा बॉल टाक, ते ऐकून सर्वांना टीमला एकदम यश मिळते. नक्कीच धन्यवाद. तर हे होते शैलेश वावरे ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत हरेश बुतकड यांच्या समवेत जोडले गेलेले आहेत. प्रत्येक आहे आम्ही 50-50 50+ बॅटिंग लाईनअप चेंजेस. फायनल मॅच आहे तर किंवा अक्षय पराड पुन्हा एकदा सलामीसाठी येताना दिसेल. नक्कीच सलामीसाठी तेच असते. ओपनिंग तीच असेल आणि आम्ही चेंजेस म्हणजे आता विनोद तांबडा आहे. मी त्याला 4 नंबर टाकायचो, तर तो 3 नंबरला उतरेल. क्रिकेटने तुम्हाला आजपर्यंत काय दिलं? म्हणजे खेळ आहे, खास करून टेनिस क्रिकेट बद्दल मी म्हणतोय. ज्या गावातील व्यक्तीला आपण ओळखत सुद्धा नाही त्या गावातील व्यक्तीशी आयुष्यभराचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणारा हा खेळ आहे. अशी मैत्री होते की जी शेवटच्या श्वासापर्यंत टिकते. तुम्हाला क्रिकेटने काय काय दिलंय? क्रिकेटने खूप काही चांगलं शिकायला मिळते आणि यूट्यूबला जे प्लेयर आहेत त्यांच्याकडनं सुद्धा खूप चांगलं शिकायला मिळते. आणि आपल्या ग्रामीण पट्ट्यातून सर्व हे खेळाडू नवीन नवीन चेहरे येतात, त्यांच्याकडून खूप काहीतरी शिकायला मिळतं. तदनंतर महत्त्वाचा प्रश्न विचारतोय की एकंदरीत हा 3रा दिवस आहे. शेवटच्या मोमेंटपर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहोत. आदिवासी समाजातील जे क्रिकेटर आहेत, पंचांचा निर्णय काहीही असो, कधीही वादविवाद करणार नाही. जरी आपल्या संघाचं नुकसान झालं, जसा सचिन तेंडुलकर होता, 48 वेळा त्याला चुकीच्या पद्धतीने बाद देण्यात आलं, पंचांना गोड स्माईल द्यायचा, मैदानाचा निरोप घ्यायचा, म्हणतो क्रिकेटचा देव झाला. आपण आदिवासी किराटगड प्रीमियर लीगमध्ये गोष्ट पाहिलंय. काहीही निर्णय असला, काही खटकला तरी सुद्धा अगदी एका सेकंदामध्ये निर्णयाला मान्य करून एकंदरीत खेळाडूंनी डगआउटचा ताबा घेतला. त्या खेळाडू वृत्तीबद्दल तू काय म्हणशील आणि तुम्ही या गोष्टी कुठून शिकलेला आहात? सर, या गोष्टी त्यांच्याकडे सचिन तेंडुलकरना मी शिकलो. कारण की बघा, अंपायर असतात, अंपायरचा कधी चुकीचा निर्णय असला काय असला, पण खेळाडू ही खेळाडूमध्ये असली पाहिजे. नक्कीच स्पोर्ट्समॅन दाखवलीच पाहिजे ते स्पर्धेच्या माध्यमातून. एकंदरीत किराटगड प्रीमियर लीगचं ज्या पद्धतीने आयोजन झालंय, म्हणजे आपण हायवेवरून टर्न घेऊन आलो जवळजवळ 10 ते 12 किलोमीटर आतमध्ये, तर पहिल्यांदा एक अशी स्पर्धा झालेली आहे या किराटगटामध्ये जी झालेली आहे. जगभरामध्ये 182 देशांमध्ये थेट प्रसारण झालं. तर शैलेश वेडगाने त्यांची संपूर्ण टीम जी आहे, अध्यक्षापासून ते सदस्यापर्यंत, गेले 30 ते 40 दिवस कोणी आजीला वेळ कमी दिलाय, कोणी आजोबांना वेळ कमी दिलाय, कोणी आपल्या मुलाला वेळ कमी दिलाय, मुलीला वेळ कमी दिलाय, अर्धांगिनीला वेळ कमी दिलाय, कोणी आपल्या गर्लफ्रेंडला देखील वेळ कमी दिलाय. तर त्या कार्यकारिणीचं 30 ते 40 दिवस डोळ्याला झोप नाहीये. कार्यकारिणीचं कौतुक कसं कराल? सर, म्हणजे जेवढं आपण सांगायला गेलं तेवढं कमीच आहे. आणि ग्रेट कमिटी आहे. म्हणजे मेहनत करतात सर्व, म्हणजे खूप मेहनत करतात. ग्राउंड पासून ते पूर्ण नियोजन, कुठे फिरायचं, आमंत्रण कोणाचं, सर्व एकजूट असते सर्व. आणि शैलेशदादाचं आमंत्रण, आपल्या काय म्हणतात त्याला की मेहनत
मेहनत जे शैलेश करतो त्यासाठी लीग आपली होते. आणि नाहीतर अध्यक्ष दुसरा असला तर खूप कधी होईल की नाही माहिती, पण शैलेश खूप मेहनत करतो. त्यांचा पहिला मेसेज असला की पूर्ण जगाला म्हणजे आपल्या या पट्ट्याला समजते, ह्या पट्ट्याला समजते पूर्ण आपला पट्टा, या ताडीचा पट्टा नाही आपला पट्टा. नक्की सरेश बुतकडे आपल्या खेळासाठी देखील अनेक अनेक शुभेच्छा. तर टॉस झालेला आहे, नाणेफेकीचा कौल जिंकला आके गव्हाण वॉरियर्सने प्रथम क्षेत्र आहे. मी विनंती करेन, नक्कीच गतवर्षी देखील हेच दोन संघ जे अंतिम फेरीसाठी पात्र ठरले होते. तर आता आपण काय करूयात, पहिल्या क्रमांकाचे जे करंडक आपण घेऊन आलेलो आहोत. आयोजक आपण मेहनत घ्यायची नाहीये, करंडक जे आहेत पहिल्या क्रमांकाचं करंडक ते दोन्ही देखील संघाचे आयकॉन खेळाडू नेमून ठेवतील, कारण यानंतर कुणाचा तरी एकाचाच अधिकार राहील. आणि मी पाटील नेटवर्कला विनंती करेन की तो क्षण आपण कैद करायचा आहे. दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू या आणि ट्रॉफी व्यासपीठापर्यंत नेऊन ठेवायची आहे. कारण हरेश कसं आहे, आता 8 षटकानंतर कोणतरी एकच विनर ठरणार आहे. म्हणून आतापर्यंत तुम्ही दोघे देखील दावेदार आहात, तर आनंद लुटून घ्या आणि ट्रॉफी जी आहे ते आपण मुख्य व्यासपीठापर्यंत नेऊन ठेवायची आहे स्पर्धेच्या माध्यमातून. तर अतिशय सुंदर असा पाहतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. एकंदरीत हरेश भुतकाडे आणि बाजूने शैलेश वावरे त्या ठिकाणी दोन्ही देखील आयकॉन खेळाडू जे मुख्य खेळपट्टीपर्यंत ट्रॉफी घेऊन जात आहेत. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी थोड्याच वेळामध्ये ग्रँड फिनालेला ग्रँड सुरुवात. तत्पूर्वी एक संधी आमचे लाडके डीजे ऑपरेटर अजयजी वावरे यांना. तर प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. उत्कृष्ट फलंदाजीसाठी सागर देऊ निकम यांच्याकडून बंधूंसाठी 200 रुपयांचं पारितोषिक देखील आलेलं आहे. आणि या आपण एक सुंदर क्षण जगूयात. मी सागर निकम यांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड वितरित करायचा आहे. तर अतिशय सुंदर क्षण. नितीन वावरे एक चषक द्या प्लेअर ऑफ द मॅच करिता. जबरदस्त. दोन बंधू आमचे परम मित्र सागर निकम आणि सुधीर निकम या ठिकाणी आहेत. 38 धावा केल्या सुधीर निकम यांनी आणि यष्टीरक्षण तर बहारदार होतं अक्षरशः. मात्र मार्क बाउचर आणि महेंद्रसिंग धोनी यांची आठवण करून दिली. तर बंधूंकडून 200 रुपयाने आकर्षक चषक जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. दोन बंधू येथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. सागर देऊ निकम यांच्या माध्यमातून सुधीर निकम यांचा शुभ सन्मान. प्लेअर ऑफ द मॅच फलंदाजीमध्ये 38 धावा, गोलंदाजी देखील बहारदार आणि यष्टीरक्षणामध्ये 2 महत्वपूर्ण हादरे ज्यांनी आपल्या संघाला मिळवून दिले. अंतिम सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक. आता आपण वळणार आहोत ग्रँड फिनालेकडे. आदरणीय विजय उघडे यांना मी विनंती करतोय, आपण 300 रुपयांचं जे पारितोषिक आहे उद्देश सवरा यांना सुपूर्द करायचं आहे, जे 3 षटकार खेचले होते. उद्देश सवरा आपण यायचं आहे. आपलं जे पारितोषिक उर्वरित राहिलेलं आहे 300 रुपीजचं. आता ग्रँड फिनाले आहे. जर सीमारेषेच्या पलीकडे झेल परिपूर्ण केला तर शैलेश वेडगा यांच्याकडून 100 रुपीज आणि आदरणीय गणेश वरठा यांच्याकडून 100 रुपीज. उद्देश आपण या. उद्देश सवरा साहेब या. आपल्यासाठी 300 रुपयांचं पारितोषिक आलंय विजय उघडे यांच्या माध्यमातून. जबरदस्त प्रेक्षकांची तोफा गर्दी आपल्याला पाहायला मिळते आज संध्याकाळच्या सत्रामध्ये. बघा कॅमेरा रोल होतोय, जिकडे बघाल तिकडे फक्त तुम्हाला प्रेक्षकच दिसतील. खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. किराटगड प्रीमियर लीग
आदिवासी समाज बांधवांचा जणू काही वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पहिल्यांदाच या किराट गटामध्ये हा योग आला. उद्देश सौऱ्यांना मी विनंती करतोय, आपण कृपया करून यावं. किशोर सुर्वे आणि प्रवीण गुहे बघा, उपाध्यक्ष आणि सदस्य आहेत. तदनंतर निलेश तांबडा काय मेहनत घेत आहेत, जबरदस्त. खेळपट्टी मात्र या ठिकाणी साफसुथरी केली जाते. आदरणीय रसू वनगा यांना कोण विसरेल, जबरदस्त. त्या ठिकाणी खेळपट्टीच्या आखीव रेखीव बांधणी करण्याकरिता रसू वनगा यांची देखील जबरदस्त मेहनत आपण पाहतोय. तरी आमचे प्रेक्षक तुम्हाला दाखवले जात आहेत. खूप चांगल्या संख्येने आज त्यांनी हजेरी लावलेली आहे. काउंट डाऊन देखील सुरू झालेला आहे ग्रँड फिनालेला. बघा हायफाईव्ह देत आहेत, यस याला म्हणतात प्रेक्षक. बघा कशा हायफाईव्ह देतात. हेच तर किराट गट प्रीमियर लीगची खासियत आहे. येथे ऍक्टिव्ह प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळतील. जिथे कॅमेरा जाणार तिथे हायफाईव्ह मात्र मोठ्या प्रमाणावरती येणार. आणि जर सीमारेषा पलीकडे आपण जेल परिपूर्ण केला तर गणेश वरठा यांच्याकडून 100 रुपीज आणि शैलेश वेडगा अध्यक्ष महोदय यांच्याकडून 100 रुपीज, म्हणजे 200 रुपये आपल्या नावे होऊ शकतात. तर काउंट डाऊन सुरू झालाय ग्रँड फिनालेला. होते सुरुवात. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. एका जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. ग्रँड फिनाले या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आदिवासी किराट गट प्रीमियर लीग 2025. गतवर्षी देखील आपण पाहिलं होतं. शैलेश वेडगा यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली. या स्पर्धेचे प्रेसिडेंट अध्यक्ष महोदय. याच 2 टीम्स आल्या होत्या ग्रँड फिनाले करिता. स्ट्राईक वरती कोण आहे तर ज्याने या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक धावा केलेल्या आहेत. एकशे 187 धावा ज्याने कुठून काढलेल्या आहेत. तोच फलंदाज पहिल्या चेंडूवर. येथे मात्र गोल्डन डकचा शिकार बनला आहे. जबरदस्त सुरुवात करून दिली आपल्या संघाकरिता शैलेश वावरे ब्रँड ऑफ चिंचारे याच्या माध्यमातून. अक्षय पराड मोठा शार्क मासा जाळ्यामध्ये गॉन. माझ्या गावचे गारुड्या दादा, अरे माझ्या गावचे मदारी दादा, ऐकून घे फिर मंगारी जरा, राखू नको तू त्याची नादा. अरे माझ्या गावचे गारुड्या. वेलकम बॅक. आदरणीय राजू वावरे ग्रामपंचायत सदस्य चापके तळावळे यांच्या माध्यमातून, राजू गोवारी साहेब ग्रामपंचायत सदस्य चापके तळावले यांच्या माध्यमातून 50 रुपयांचं रोख पारितोषिक राहुल तांबडा याच्या उत्कृष्ट जेलसाठी आलेला आहे. आणखीन पारितोषिक आलेलं आहेत, आपण पोहोचूयात. नरमाताचा वापर केलाय हरेश भुतकडेने. खूप सुंदर गोलंदाजी शैलेश वावरेची. विवेक वडाळी किंग बोरशेतीच्या खेळाडूंकरिता पारितोषिक आहेत. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपीज अनिल वावरे यांच्याकडून. तसेच बॅक टू बॅक 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जर आले तर गणेश वरठा व विजय उघडे यांच्याकडून 500 आणि समवेत वाजाभाऊ गडकसाठी देखील गणेश वरठा व विजय उघडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. पारितोषिकांचा मात्र अक्षरशः वर्षाव पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक विकेटची पडझड या ठिकाणी अनुभवू शकतात आपण. सॉलिड बॉलिंग. एकही धाव झालेली नाहीये. 2 गडी तंबूच्या आश्रयाला परतले गेलेत. शैलेश वावरे यांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण गोलंदाजीचं पृथक्करण. अंतिम सामना म्हटला की अनेक दिवस आठवतात, जसे की 25 जून 1983 एकंदरीत लॉर्ड्सचं मैदान. पहिल्यांदाच भारतीय संघ कपिलदेव रामलाल निकनच्या नेतृत्वाखाली विजयी बनला. अंतिम सामना म्हटला की दिवस आठवतो 24 सप्टेंबर 2007 पहिल्यांदाच महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयाचा धनी ठरला. यावेळेस मात्र ऑन साइडला
जबरदस्त प्रेक्षक राजे त्या ठिकाणी आपल्या नावावर 200 रुपयांचं पारितोषिक कोरतायत. या प्रेक्षक राजे पारितोषिक स्वीकारण्याकरिता जबरदस्त जेल. 6 धावा झालेल्या आहेत फलकावर. कृपया करून 12वा खेळाडू पण यायचा आहे. विवेक वडाळे किंग 12th मॅन आपण कृपया करून या, कारण अंतिम सामना आहे. कोणत्याही संघाचं धावांच्या बाबतीत नुकसान होऊ नये या कारणास्तव विवेक वडाळे किंग संघ आपण कृपया करून 12वा खेळाडू पाठवायचा आहे. 7 अंकावरती धावफलक 2 गडी गारत पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये शैलेश वावरे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. आदरणीय अनिल कुंभारे यांच्या माध्यमातून शैलेश वावरे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 100 रुपीजचा कॅश प्राइज. आदरणीय पद्माकर पालवा यांच्या माध्यमातून फलंदाज जर षटकार खेचतायत तर 100 रुपीजचा कॅश प्राइज दिला जाईल. विनोद तांबडा यांच्याकरिता निलेश तांबडा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपीजचं कॅश प्राइज. ग्रँड फिनाले आहे आणि ते पारितोषिकांचा वर्षाव मात्र मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 8 धावा आहेत फलकावर. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर सुधीर निकम या आधीच्या सामन्यामधील प्लेअर ऑफ द मॅच. 38 धावा केल्या होत्या. ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर पूर्णपणे इकॉनॉमिकल ठरला होता. ॲज अ कीपर 2 जबरदस्त हादरे त्याने दिले होते. 3 डायमेन्शन प्लेअर म्हणून सुधीर निकम ब्रँड ऑफ नानिवली सद्यस्थितीमध्ये गोलंदाजी मार्कवर. खचाखच प्रेक्षकांनी भरलेलं डायनामिक नानिवलीचं हे मैदान. सरळ बॅटचा वापर आहे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खूप सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. क्षेत्ररक्षण अगदी धीमी सुरुवात आहे. जबरदस्त पद्धतीने आपण पाहू शकतायत गोलंदाजी झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आपण शैलेश वावरेला पाहिलं. दुसऱ्या षटकामध्ये सुधीर निकम यांना पाहतोय. 9 धावा झालेल्या आहेत. चांगली अशी सुरुवात केलेली आहे आपल्या संघाकरिता. बहारदार स्वरूपामध्ये एक गोलंदाज या नात्याने परफेक्ट टप्प्याला प्राधान्य. येथे गलिरिजनचा क्षेत्ररक्षक थोडीशी घाई केली अति घाई संकटात नाही. खूपच डीप मध्ये चेंडू मात्र राहुल तांबडा पर्पल कॅप होल्डर चेंडूला स्टॉप करतोय आणि तत्पूर्वी धावफलक जाऊन विसावलेला आहे 11 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आहे. ग्रँड फिनाले किराटगड प्रीमियर लीग 2025 चा हकदार कोण बनेल हे एकच प्रश्नचिन्ह मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. इथे आणखीन एक जबरदस्त चेंडू रिलीज केलेला आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुधीर निकम. ग्रेट बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण. एकामागोमाग एक विकेटची पडझड. फलकावरती आहेत केवळ 11 धावा 3 गडी गारद. वेलकम बॅक. 11 धावा आहेत फलकावरती. जबरदस्त गोलंदाजी होते सध्या. गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व खेळपट्टीवर सुधीर निकम. हा चेंडू कदाचित खराब असू शकतोय. पंच दर्शवतायत अथर्व पाटील ब्रँड ऑफ पालघर. व्हाईट बॉल. खराब स्वरूपातील चेंडूची पिचिंग. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव. आता दोन्ही फलंदाजांवरती प्रचंड जबाबदारी आहे. एका बाजूने आपण पाहतोय समीर तुंबडा आणि त्याच्या साथीने सागर पराड असे 2 खेळाडू आहेत इन ऍक्शन मध्ये. खूप मोठी जबाबदारी येऊन पोहोचले. हिरो देखील बनू शकतात या सामन्यामध्ये. आणखीन एक खराब चेंडू. पिन ड्रॉप सायलेंट आपल्याला अनुभवायला मिळतं. चहू बाजूंनी सुधीर निकम जबरदस्त प्रदर्शन राहिलेलं आहे. विकेट हॅट्रिक जर परिपूर्ण केली असती, परंतु एका गोलंदाजाला एकच षटक आहे आणि त्या कारणास्तव चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेले आहेत. जरी
पुढील 2 चेंडूंमध्ये 2 विकेट्स घेत आहेत सुधीर निकम, तर नरेश विघ्ने यांच्या माध्यमातून 100 रुपीजचं कॅश प्राइज दिलं जाईल. 14 धावा, 3 गडी गारद. सुरेख गोलंदाजी. यास पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. आयाराम गयारामचं दृश्य. सुधीर निकम चेंडूला हलकसं कट करतायत, बोट फिरवतायत. मातीच्या या विकेटवरती ग्रीन पार्क डायनामिक नानिवलीचं हे मैदान, खूप सुंदर पिच. क्युरेटरचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने शेवटच्या दिवसापर्यंत खेळपट्टीपासून जी मदत मिळते ती खरोखरच उल्लेखनीय आहे. मेगा स्क्रीनवर सुधीर निकम, ब्रँड ऑफ नानिवली, पोलीस दलामध्ये कार्यरत एक महान नायक व्यक्तिमत्व म्हणून नानिवलीचा कोहिनूर ज्याने सामना गाजवला. या आधीच्या सामन्यामध्ये देखील प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते. 38 धावा केल्या होत्या. गोलंदाजीमध्ये चांगली चमक दाखवली होती. 2 स्टंपिंग्स केल्या होत्या आणि तदनंतर ग्रँड फिनालेमध्ये देखील कमालीचं प्रदर्शन. 2 विकेट्स घेतलेल्या आहेत. जर या चेंडूवरती विकेट आला तर 100 रुपीजचं कॅश प्राइज दिलं जाईल नरेश विघ्ने यांच्या माध्यमातून. 14 धावा फलकावर, 4 गडी गारद. चेंडू हवेमध्ये आहे आणि येथून आपण पाहू शकाल आपल्या नावावरती 100 रुपीज कोरलेले आहेत. जबरदस्त गोलंदाजीचं पृथक्करण सुधीर निकम यांच्या माध्यमातून. फलकावरती केवळ 14 धावा आणि 5 गडी गारद. ऐकूयात अजय वावरे यांच्या माध्यमातून सुश्राव्य संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये. धन्यवाद. अतिशय बहारदार स्वरूपामध्ये आपण पाहू शकलात. राहुल तांबडे यांनी जर 3 गडी गारद करून दाखवले तर नरेश विघ्ने यांच्या माध्यमातून 500 रुपीजचं कॅश प्राइज दिलं जाईल. उमेश घोये साहेब ग्रामसेवक महोदय यांच्या माध्यमातून समीर जर 2 षटकार खेचतोय तर 200 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. पारितोषिकांचा जबरदस्त वर्षाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. खेळाडूंना चार्ज केलं जात आहे. तर एक छोटी टोटल आतापर्यंत बघायला मिळालंय. सुधीर निकम यांनी खूप सुंदर गोलंदाजी केली आपल्या संघाकरिता. आता आपण बॉलिंग ट्रॅकवरती असा गोलंदाज पाहतोय ज्याच्या शिरावरती पर्पल कॅप आहे. ज्या पद्धतीने 2008 मध्ये IPLच्या माध्यमातून सोहेल तन्वीरला आपण पाहिलं हायेस्ट विकेट गेटर, 2009 मध्ये प्रज्ञान ओझाला पाहिलं, तशा रीतीने हा गोलंदाज आहे. किराडगड प्रीमियर लीग मध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी त्याने करून दाखवले. 13 पेक्षा जास्त विकेट्स आपल्या नावे कोरलेत. असा बऱ्हाणपूरचा ब्रँड राहुल तांबडा पर्पल कॅप होल्डर पाहायला मिळतोय. सॉलिड बॉलिंग, 15 विकेट्स आपल्या नावे कोरणारा ब्रँड ऑफ बऱ्हाणपूर राहुल तांबडा आहे बॉलिंग ट्रॅकवरती. 2018 मध्ये ज्या पद्धतीने अँड्रू टायला आपण पाहिलं होतं तब्बल 24 विकेट सहित पर्पल कॅप होल्डर बनला होता. सर्वांची आठवण करून देतोय. यावेळेस मात्र ऑफ स्टंपच्या पलीकडे शफल होऊन डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा एक देखना फटका. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. वेलकम बॅक. बघा हे प्रेक्षक राजे किती क्रिकेटवरती प्रेम करत असेल, थेट झाडावर बसून सामन्याचा आनंद घेत आहेत. हे तुम्ही दृश्य पाहिलंय का कधी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये? तुम्हाला पाहायला मिळालं नसेल परंतु किराडगड प्रीमियर लीग मध्ये बघायला मिळेल. बघून घ्या. जबरदस्त हे दृश्य कव्हरअप करण्यात आलंय. संघमालक सूरज गिंबल यांच्या माध्यमातून समीर करिता 500 रुपीज दिले जातील जर 3 चेंडू 3 षटकार खेचतो. यावेळेस मात्र कलात्मक सूर्यकुमार अशोक यादव कॉपीबुक स्टाईलने सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तत्पूर्वी आपण पाहतोय चित्त्याच्या वेगाने जबरदस्त चपळाईने
खूप छान रनिंग बिटवीन द विकेट्स. धावफलक खूप छान रीतीने जाऊन पोहोचलेला आहे 25 या अंकावर. असं वाटलं नव्हतं की जास्त धावा होतील, परंतु 5 गडी बाद झाल्यानंतर देखील जी बॅटिंग करतोय समीर तुंबडा, म्हणतात ना की दिवा मातीचा आहे की सोन्याचा आहे हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कंदील जरी सूर्याची बरोबरी करू शकत नसला तरी देखील अंधारामध्ये कंदिलाचं जे महत्व असतं ते सूर्या इतकंच असतं. आणि म्हणूनच जरी मी फलंदाजीसाठी मिडल ऑर्डर नंतर आलो असतो तरी देखील माझ्यामध्ये क्षमता आहे हेच दर्शवतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट या फटक्याची निवड बघायला मिळते. शॉट बॅकवर्ड पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालं. हे तिसरं षटक आहे प्रगती पथावर. राहुल तांबडा या स्पर्धेचा मात्र आता निरोप घेताना पाहायला मिळेल. 15 विकेट्स आहेत त्याच्या नावावरती. या स्पर्धेतील तो शेवटचं षटक हाताळतोय. हायेस्ट विकेट गेटर आपल्याला पाहायला मिळतोय. यजवेंद्र चहल IPLच्या आतापर्यंतच्या सर्व हंगामांमधील हायेस्ट विकेट गेटर म्हणून ड्वेन ब्रावोची ओळख आहे. 2013 मध्ये 32 विकेट्स त्याने गारात केले होते. कमालीची गोलंदाजी. आणि इथून मात्र हा गोलंदाज पुढे आलाय. खूप कमी वयामध्ये क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप कमी कालावधीत उत्तुंग भरारी घेणारा हा गोलंदाज. जर शेवटच्या चेंडूवरती गडी गारद करतोय राहुल तांबडा तर 500 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. नरेश विघ्ने NS विघ्ने किंग बराणपूर या संघाचे संघमालक यांच्या माध्यमातून. 27 चिप शॉट होता. ओनली सिंगल. 3 षटकांचा खेळ येथे परिपूर्ण झालेला आहे. 28 आहेत फलकावर. 28 स्कोर कार्डवर. सन्मानजनक टोटलकडे जरूर वाटचाल करू शकतायत कारण संध्याकाळचं सत्र आहे. हवेचा झोत जो आहे तो थोडाफार मंदावलेला आहे दुपारच्या तुलनेने. दमट असं वातावरण आपण पाहतोय. चेंडू ट्रॅव्हल होणं तितकंही सोपं नाहीये. जर 40+ पोहोचतायत तर एक फायटिंग स्कोर जरूर उभा राहू शकतो या सामन्यामध्ये. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. किराटगड प्रीमियर लीग 2025चं हे शानदार, डौलदार, ऐटदार, वजनदार असं आयोजन तथा नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. जबरदस्त स्वरूपात मनोरंजनाची भरीव कॅप्सूल, एंटरटेनमेंटचा डबल डोस म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. IPLच्या धर्तीवर आयोजित केलेली स्पर्धा किराटगड प्रीमियर लीग. चांगलं खेळा खेळाडू मित्रांनो. कदाचित तुमची निवड येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवर होऊ शकते तुमच्यामधील टॅलेंट पाहून आणि म्हणूनच संधीचं सोनं करायला शिका. प्रत्येक विकेट करिता 100 रुपीजचा कॅश प्राइज आहे. सूरज कांबडी करिता अनिल. एकंदरीत आपण पाहू शकतायत पारितोषिकांचा इतका वर्षा होऊ लागलाय. सगळीकडून फक्त पारितोषिकच येत आहेत. समालोचन करणं थोडंसं बंद करावं लागेल मला कारण पारितोषिकांचा जो उच्चार जास्त येथे करावा लागतोय. समीर तुंबडांसाठी काय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. ग्रामसेवक उमेश गुहे यांच्या माध्यमातून. शेवटच्या षटकाचा खेळ जो प्रगती पथावरती सुरू झालाय. पंच दर्शवत आहेत 22. अतिरिक्त स्वरूपातील एक धाव फलकामध्ये समाविष्ट केली जाते. 3/0 30 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ग्रँड फिनालेचा सामना आपण पाहतोय. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर सूरज वावरे. सुधीर निकम यांना हुलकावणी देऊन फाईन लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. टाळ्यांचा गजर त्या ठिकाणी जरूर चार्ज करतोय गोलंदाजाला. 32 धावा. ज्या प्रकारे बॅटिंग लाईनअप आहे आके गव्हर्न वॉरियर्स संघाचा ही टोटल कदाचित छोटी ठरू शकते. येथे मात्र एक मोठा फटका आलाय. जबरदस्त प्रेक्षकांच्या स्वागतासाठी चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. सुरेख फटक्याची निवड हर्षद तांबडा ब्रँड ऑफ किराट याच्या बॅट मधून.
आणि प्रेक्षकाला त्या ठिकाणी कव्हर अप करण्यात आलाय, ज्याने झेल परिपूर्ण केलाय. आपल्या नावे 200 रुपयांचं पारितोषिक तो मात्र लागू करतोय. गणेश वरटा यांच्याकडून 100 रुपीज, तसेच शैलेश वेडगा यांच्याकडून 100 रुपीज. सुपर कॅच. चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग. क्षेत्ररक्षक राहुल तांबडा त्या ठिकाणी तैनात होता. फेकी स्वैर बघायला मिळाले. धावचीची संधी बनले. भूषण अंबीर यांचा बोल्ट मात्र आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. धाव फलक खूप छान रीतीने आपल्याला बघायला मिळते. 4/0 40 या अंकावरती 4 षटकांचा खेळ हा परिपूर्ण होतोय. विजयासाठी 41 धावांचं लक्ष निर्धारित 4 षटकांमध्ये समोर. या आपण बघूयात वाजा गडक यांचा कडक डान्स. आदरणीय नरेश विघ्ने आणि उमेश गुहे यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं पारितोषिक वाजा गडक यांच्यासाठी आलेलं आहे. आपण ते लगेचच वितरित करून घ्या. पैसे इथे ठेवू नका गुणलेखक, कारण जे आपण उद्घोषणा करतोय दात्यांच्या द्वारेच पैसे जाऊ द्यात. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मग थोडासा गैरसमज होतो खेळाडूंचा देखील, म्हणून पैसे जे आहेत ते थेट जे दाते उद्घोषित करतात त्यांच्याच माध्यमातून वितरित होऊ द्यात. खूप सुंदर पद्धतीने आपण पाहतोय जो झेल परिपूर्ण केलेला आहे त्या ठिकाणी प्रेक्षकांनी त्याचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. ग्रँड फिनाले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. किराटगड प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याच हस्ते उद्देश सौरांनी 3 षटकांमध्ये ना त्यांना प्रति गणेश वरठाकडून आलेत का उद्देश सौरा पण एवढ्या वेळा आम्ही पुकार केला असता 18-23 वेळा त्यांना जायला सांगा मी करतो. उद्देश सौरा यांच्याकरिता जे 300 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे आपण पाहू शकतायत. गणेश वरटा यांच्या माध्यमातून वितरित केलं जात आहे. शैलेश वावरे यांच्या प्रत्येक षटकारासाठी आपण पाहू शकतायत नितीन वावरे यांच्या माध्यमातून 100 रुपीजचं कॅश प्राइज आहे. अक्षय पराड पहिले षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर. ऑन साइडला जबरदस्त फटक्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि तेवढाच बहारदार झेल क्षेत्ररक्षक डीप मध्ये हर्षद तांबडा याच्या माध्यमातून ग्रेट कॅच. फलंदाज बाद. शेवटला देऊ आता फायनल मॅच कॉमेंट्री वेलकम बॅक. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार बनलाय शैलेश वावरे. गोलंदाज वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवर दाखल होताना पाहायला मिळतोय. अक्षय पराड यावेळेस मात्र अतिशय दर्जेदार फटका सजवला गेलाय. डीप पॉइंटला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे. बहारदार फटक्याची निवड 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत रोहित काटेला याच्या बॅट मधून. आकेगव्हाण गावातून बिलॉंग करणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर लगेच आल्या पावले चौकार खेचलाय रोहित काटेलाने. 41 धावांचं टार्गेट आहे. प्रतिषटक 10.25 च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे. चेसेबल स्कोर आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये अक्षय पराड
आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन उजव्या हाताने राईट आर्म अराउंड दी विकेटचा हा मारा आहे. छान रीतीने हा देखील फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल एक्झिक्यूट केली जाते. पहिल्या षटकामध्ये किती धावा येत आहेत हे खूपच महत्वपूर्ण ठरेल. जर येथे आणखीन एक विकेट गारद केला अक्षय पराडने तर सुस्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवूच शकतोय. खूपच सुंदर पहिल्या चेंडूवरती झेल बघायला मिळाला. प्रत्येक विकेट करिता 200 रुपयांचा कॅश प्राइज निलेश पाटील यांच्या माध्यमातून देखील आहे. येथे बॅटची एज होती परंतु शॉर्ट थर्डमॅनला बीट करून चेंडू निघून जातोय लॉंग स्टॉप कडे. 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज सुधीर निकम. शैलेश वावरे बाद झाल्यानंतर खूप जल्लोष केला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने, परंतु अजून देखील रोहित काटेल आणि सुधीर निकम आहेत. जबरदस्त फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये खेळलेत. संपूर्ण 3 दिवसांमध्ये आपण पाहत आलेलो आहोत. प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही योगदान ज्याने आपल्या संघासाठी जरूर दिलंय. या आधीच्या सामन्यामध्ये तर 38 धावा केल्या होत्या सुधीर निकम यांनी. त्यांचे बंधू सागर देव निकम यांनी 200 रुपयांचा कॅश प्राइज देखील त्या खेळीसाठी बहाल केलं. मिस टायमिंग जरूर होता. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये खराब क्षेत्ररक्षण. जोपर्यंत बॅकअप प्रोव्हाइड केलं जाईल तत्पूर्वी मात्र आपण पाहतोय शिताफीने कसोशीने द्रुत गतीने सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन विसावलेला आहे. फलकावर 10. या अंकावरती 10 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. 41 धावांचा पाठलाग जो समोर सेट करण्यात आलेला आहे आणि 41 धावांच्या प्रत्युत्तरादाखल आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत. सुधीर निकम थोडासा कॉन्फिडन्स डळमळीत बघायला मिळाला. चेंडू आणि फळीचा समन्वय जुळून आला नाही सुधीर निकम यांच्या, परंतु त्यांनी 5 धावा ज्या आहेत त्या महत्वपूर्ण जोडलेल्या आहेत आपल्या संघाकरिता. दोन्ही चेंडूंवरती बॅटची एजच होती. अक्षय पराड पुढील चेंडू घेऊन. अक्षय जर विकेट घेतोय तर 100 रुपयाचं कॅश प्राइज जरूर आहे नरेश विघ्ने यांच्या माध्यमातून. येथे जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय क्षण होता आजच्या दिवसामध्ये. वाईडिश लॉंग ऑन परिक्षेत्रामध्ये जबरदस्त फील्ड अटॅक. सूरज कांबडी याला आपण पाहतोय. ऍक्शन रिप्लाय मध्ये हा क्षण तुम्ही जगू शकतायत. ओ माय गॉड जबरदस्त. अक्षरशः रवींद्र जडेजाची आठवण करून देतोय. सॉलिड फिल्डिंग सूरज कांबडी. ब्रँड ऑफ अकोले आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ जो परिपूर्ण अवस्थेमध्ये 12 धावा झालेल्या आहेत. 12 रन्स. येणारे चेंडू शिल्लक आहे तेथून देखील 18 आणि विजयासाठी 29 धावांचं टार्गेट समोर आहे. सूरज गिंबल कडून हॅट्रिक षटकार जर परिपूर्ण करतायत. बघा हॅट्रिक ही षटकारांची नसते, म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये जे आपण शब्द यूज करतो आपल्या माहितीपर्यंतसाठी पोहोचवतोय. हॅट्रिक ही फक्त विकेटची असते. जर 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आले तर रोहितसाठी सूरज गिंबल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, जो पारितोषिकांचा वर्षाव मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. 12 धावा 12 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 18 चेंडू 29 धावा असं समीकरण. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवर समीर तुंबडा. लॉफ्टेड स्ट्रोक आहे. निर्जन स्थळी ज्या ठिकाणी कुणीही नाहीये तेथे जाऊन चेंडू आदळला गेलाय. अतिशय सुंदर अशी लढत आहे. थर्टीन रन्स 13 धावा. सामना पूर्णपणे बॅलन्सिंग आहे. 50-50 ग्रँड फिनाले रंगतदार दिशेने वाटचाल करू लागले. ऑफ साइडला वन्स अगेन बॅकअप त्या ठिकाणी प्रोव्हाइड सध्या स्वतःचा क्लास दर्शवताना पाहायला मिळतोय. सुधीर निकम एक चिवट खेळी साकारतोय. असं म्हणतात की चिकाट हा शब्द खूप छोटा आहे, परंतु ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकतो. आणि येथून आपण पाहू शकाल सुधीर निकम पूर्णपणे पाय रोवून खेळत आहेत. 33 धावा या प्रोग्रेस कार्ड वरती सजलेल्या आहेत. 33. अजूनही 8 धावांची आवश्यकता आहे विजयाकरिता. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 7 चेंडूंचा खेळ हा उर्वरित. ऑन साइड ला एक जबरदस्त फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने महेश हरपाले. ब्रँड ऑफ आके गव्हाण्याच्या बॅट मधून 6 धावा आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलक मात्र तब्बल जाऊन विसावलेला आहे फलकावर. 39. 39 धावा. विजयासाठी अवघ्या 2 धावांचं टार्गेट समोर आहे. 6 चेंडूंचा खेळ हा शेष अवस्थेत पाहायला मिळतोय.
छह गेंदे शेष और 2 रनों की जरूरत. आता आमचे लाडके प्रेक्षक महाराजाचे मात्र चाल मांडू लागलेत. त्यांना ठाऊक झालंय या सामन्याचा रिझल्ट जो आहे तो 95% सील झालेला आहे आणि त्या कारणास्तव ते देखील निरोप घेऊ लागलेत. प्रेक्षक फार चाणाक्ष असतात, त्यांना लगेचच अंदाज येतो सामन्याचा आणि ही मागे जाणारं पावलं खूपच आभारी आहोत आम्ही आपले. खूप चांगला एकंदरीत सहाय्यता लाभली, चांगली साथ लाभली. किराडगड प्रीमियर लीग 2025 आपले शतशः ऋणी आहे. पुढच्या वर्षी देखील या मोठ्या संख्येने हेच ऑन साइडला सजवलेला फटका आपण पाहू शकता. त्याने येथून मात्र खेळ खल्लास. आदिवासी किराडगड प्रीमियर लीग 2025 चा विजेता चिंतामणजी गोरखना प्रेझेंट आकेगव्हाण वॉरियर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. माझे फुल बनावी संतानेली. धन्यवाद. चला पारितोषिक वितरणाला या ठिकाणी सुरुवात केली जाईल. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण कृपया करून मुख्य क्रीडा मंचासमोर यायचं आहे. सर्व खेळाडू वर्ग
चला पारितोषिक वितरणाकरिता यायचं आहे. मी नम्र विनंती करतोय. चला खेळाडू वर्ग गाई करा प्लीज. सर्व खेळाडूंना विनंती आहे पारितोषिक वितरण या ठिकाणी सुरू केलं जाईल आणि त्यासाठी आपण मुख्य क्रीडा मंचासमोर या. आदिवासी किराडगड प्रीमियर लीग 2025 खूप चांगला प्रतिसाद मिळाला या स्पर्धेला. सर्व रसिक मायबाप प्रेक्षक वर्गांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. खूप खूप धन्यवाद आपण आलात. सर्व पंच, गुणलेखक, डीजे ऑपरेटर, सर्व संघ मालक, सहभागी खेळाडू, सर्व कमिटी मेंबर्स यांचे मनापासून आभार. तर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल. सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण मुख्य क्रीडा मंचासमोर येऊन विराजित व्हा. लवकरात लवकर आपण पारितोषिक वितरण देखील करून घेणार आहोत. कमिटी मेंबर्सला विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. संपूर्ण कमिटी संपूर्ण कमिटीला विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती विराजित होण्याची कृपा करावी. सर्व कमिटी मेंबर्स, आदरणीय शैलेशजी वेडगा अध्यक्ष, आदरणीय प्रवीण गुहे उपाध्यक्ष, आदरणीय उद्देश सवरा खजिनदार, आदरणीय नरेश विघ्ने सचिव, आदरणीय हरेश भुतकडे सदस्य, आदरणीय रवी वडाळी सदस्य, आदरणीय रसू वनगा सदस्य, आदरणीय नितीन वावरे सदस्य, आदरणीय निलेश तांबडा सदस्य, आदरणीय प्रमोदजी भगत सदस्य, आदरणीय संजय डोंगरकर सदस्य, आदरणीय नथुराम तांडेल सदस्य, आदरणीय किशोर सुर्वे सदस्य, आदरणीय बाळू पवार सदस्य, आदरणीय त्र्यंबक मोर सदस्य, आदरणीय विनोद तांबडा सदस्य, आदरणीय किसन पराड सदस्य आणि आदरणीय लाडक्या सातवी सदस्य. सर्वांना विनंती आहे. आदरणीय किशोरजी सुर्वे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्वांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन घ्या. संपूर्ण कमिटी पारितोषिक वितरणाला आपण थोड्याच वेळामध्ये सुरुवात करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करतोय संपूर्ण कमिटी, आदरणीय शैलेशजी वेडगा अध्यक्ष, प्रवीण गुहे उपाध्यक्ष, उद्देश सवरा खजिनदार, नरेश विघ्ने सचिव, हरेश भुतकडे साहेब सदस्य, आदरणीय रवी वडाळी साहेब सदस्य, आदरणीय रसू वणगा सदस्य, आदरणीय नितीन वावरे सदस्य, आदरणीय निलेश तांबडा सदस्य, आदरणीय प्रमोद भगत सदस्य, आदरणीय संजय डोंगरकर सदस्य, आदरणीय नथुराम तांडेल सदस्य, आदरणीय किशोर सुर्वे सदस्य, आदरणीय बाळू पवार सदस्य, आदरणीय त्र्यंबक मोर सदस्य, आदरणीय विनोद तांबडा सदस्य, आदरणीय किसन पराड सदस्य आणि आदरणीय लाडक्या सातवी सदस्य. सर्व कमिटी मेंबर्स आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न होऊन घ्यायचं आहे. आपण पारितोषिक वितरणाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. वाजा गडक आपण देखील विराजित व्हा. पारितोषिक वितरण अगदी थोड्याच वेळामध्ये आपण सुरू करणार आहोत. सर्वप्रथम या स्पर्धेला जे दाते लाभले त्या सर्व दात्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं. दानशूर असं व्यक्तिमत्व म्हणून अनेकांनी हातभार लावला स्पर्धेला. आदरणीय निशाताई तांबडा यांच्या माध्यमातून 1000 रुपये, आदरणीय संतोषजी गिंबल साहेब यांच्या माध्यमातून 20,000 रुपये, आदरणीय मान्य श्री संतोष बाबर माजी सैनिक यांच्या माध्यमातून 10,000 रुपये सौजन्य, आदरणीय संदीप भुतकडे यांच्या माध्यमातून 1500 रुपये सौजन्य, आदरणीय प्रसादजी पराड यांच्या माध्यमातून 2100 रुपये सौजन्य, आदरणीय दिलेश बावरे यांच्या माध्यमातून 1001 रुपये 2001 रुपये सौजन्य, आदरणीय महेंद्र पाटील यांच्या माध्यमातून 5187 रुपये सौजन्य, आदरणीय विनोद पावडे यांच्या माध्यमातून 10,000 रुपये सौजन्य, आदरणीय रुपेश अधिकारी यांच्या माध्यमातून 3,000 रुपये सौजन्य, आदरणीय अनिल बावरे यांच्या माध्यमातून 2,000 रुपये सौजन्य,
आदरणीय गणेश वरटा यांच्या माध्यमातून 1500 रुपये सौजन्य. आदरणीय विजय उघडे यांच्या माध्यमातून 1500 रुपये सौजन्य. आदरणीय राजेश वनगासाहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये सौजन्य. आदरणीय शिवरामजी गुहे यांच्या माध्यमातून 700 रुपये सौजन्य. आदरणीय रामदास सुर्वे यांच्या माध्यमातून 1200 रुपये सौजन्य. आदरणीय विजय भुतकडे यांच्या माध्यमातून 700 रुपये सौजन्य. आदरणीय कमलाकरजी पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपये सौजन्य. बोरशेती आणि नाणेवली गावातील ही कोहिनूर रत्न आहेत ज्यांनी खूप चांगलं औदार्य या स्पर्धेसाठी दर्शवलेलं आहे. त्यांचे मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यानंतर रोशन गवळी यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते लालोंडे यांच्या माध्यमातून 1003 रुपये सौजन्य. आदरणीय सुदाम वाडेकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये. आदरणीय बंडू वडाळी साहेब शिक्षक महोदय सरपंच महोदय यांच्या माध्यमातून 1000 रुपये. आदरणीय बाबूरावजी घरत यांच्या माध्यमातून 500 रुपये. आदरणीय परेश पावडे किराड यांच्या माध्यमातून 1000 रुपये. आदरणीय दयानंद पावडे किराड यांच्या माध्यमातून तब्बल 5000 रुपयांचा भरघोस क्रीडा निधी सौजन्य. आदरणीय आशिष वावरे यांच्या माध्यमातून 500 रुपये. आदरणीय नितीन कांबळे यांच्या माध्यमातून 1000 रुपये. आदरणीय प्रीतम आंबेकर यांच्या माध्यमातून 3000 रुपये सौजन्य. आदरणीय प्रभाकरजी वावरे यांच्या माध्यमातून 1000 रुपये सौजन्य. आदरणीय विनोद सोमन यांच्या माध्यमातून 1000 रुपये. आदरणीय पंढरीनाथ गोलीम यांच्याकडून 1000 रुपये. आदरणीय विजया पराड आंबेदे गावातील कन्या रत्न एक महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत दिग्गज व्यक्तिमत्व यांच्याकडून 3001 रुपये सौजन्य. आदरणीय प्रदीप वावरे यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय गणेश सांबरे साहेब यांच्याकडून 500 रुपये. आदरणीय तुकाराम पुंजारा साहेब कृषी सहाय्यक अधिकारी यांच्या माध्यमातून 3000 रुपये. आदरणीय चिंतामणजी गोरखना यांच्याकडून 2000 रुपये. आदरणीय महेश तांबडा साहेब वाडा खडकोना विभागातील समाजसेवक यांच्याकडून 2000 रुपये सौजन्य. आदरणीय निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ते बऱ्हाणपूर यांच्या माध्यमातून 2100 रुपये सौजन्य. आणि आदरणीय तुळशीरामजी पराड आंबेदे यांच्याकडून 551 रुपये सौजन्य करण्यात आलेले आहेत. सर्व दात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आपण करायचा आहे. आम्ही मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतोय. खूप सुंदर आणि अद्वितीय अशी भूमिका त्यांनी साकारलेली आहे. तदनंतर आभार प्रदर्शनामधील पुढील भाग आहे संपूर्ण कमिटी. कोणतीही स्पर्धा जर आयोजित करायची असेल तर वाटतं तितकं सोपं नाहीये. तुम्हाला 2 महिने आधी तयारी सुरू करावी लागते. कित्येक जणांना कॉल्स करावे लागतात. तदनंतर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मंडप कसं उभा राहायचं, तदनंतर डीजे नक्की कोणाला निमंत्रण द्यायचं, पंच कुठून बोलवायचे, समालोचक कुठून बोलवायचे, लाईव्ह ॲक्शनमध्ये कोणत्या चॅनलला पसंती द्यायची, मैदान कोण तयार करेल, असे अनेक गंभीर विषय असतात कमिटी समोर. आणि त्याची जी आखीव रेखीव बांधणी